नमस्कार मित्रांनो, आपल्या घरामध्ये असणाऱ्या कमोडमध्ये आपण पाणी कायम लीक होत असतं बघा. म्हणजे फ्लश टँक चालू नाही केला तरी पण ते पाणी फ्लश टँक खाली होतो. तर तो प्रॉब्लेम कशामुळे होतो आणि तो आपण कसा सॉल्व्ह करू शकतो तो आज आपण बघणार आहोत. चला तर मग हा आपला प्रॉब्लेम असतो फ्लश टँकमध्ये. तर फ्लश टँक खोलून झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये ही अशा प्रकारे फ्लश टँकची असेंब्ली येते. तत्पूर्वी काम चालू करण्यापूर्वी तुम्ही अँगल कॉक बंद करून घ्या, म्हणजे येणारं आतमधलं पाणी बंद होऊन जाईल. आता हा अशा प्रकारे सायफन जो असतो तो गोल फिरवला की तो तुम्हाला काढता येतो. तो बाहेर काढून घ्या आणि अशा प्रकारे तो रिमूव्ह करा. आता आपण इथे प्रॉब्लेम काय झाला आहे तो बघूया. आता हा प्रॉब्लेम झालेला आहे ह्या रिंगला. हा रबर रिंग आहे आणि ह्या रबर रिंगला ही बाहेर काढली आपण की इथे तुम्ही बघू शकता की याला असा बबल आला आहे. त्यामुळे हा रबर प्रॉपरली तिथे खालती टेकत नाही आहे आणि तिथून पाण्याचं लिकेज होतं आहे. तर हा आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण नवीन रिंग त्याच्यासाठी आणलेली आहे, जी पूर्णपणे प्लेन आहे आणि ती आतमध्ये आपल्याला ती टच करणार आहे. ती आता आपण त्याला फिट करणार आहोत. अशा प्रकारे सायफोनला रिंग फिट केल्यानंतर आपण परत सायफोन आहे तशा त्या पोझिशनमध्ये आतमध्ये इन करणार आहोत. हा लॉकिंग असते, याच्यामध्ये काही फार स्क्रू किंवा स्क्रू ड्रायव्हर असं काही लागत नाही. तो जस्ट फक्त फिरवा आणि सायफोन बसून घ्या. अशा प्रकारे थोडासा फिरवलात की सायफॉन टाईट होऊन जातो. ओके, सायफॉन बसवल्यानंतर परत अवतीत अशी असेंब्लीचं आपण सेटअप पुन्हा करायचं आहे आणि फ्लश टँकचं कवर लावून फ्लश टँक क्लोज करून घ्यायचं आहे. आता अँगल कॉक चालू करून तुम्ही त्याचं पाणी चालू करू शकता. आता बघू शकता की फ्लश टँक चालू झाला आहे, पण आतमध्ये पाणी अजिबात येत नाही आहे. आता ही जी रबर रिंग आहे ही मार्केटमध्ये 10 रुपये किंवा 15 रुपये या ह्याच्यामध्येच तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी हा फ्लश टँकचा जो प्रॉब्लेम आहे किंवा लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकता.